आपण आपल्या कोकण प्रांतामध्ये आपल्या संघटनेच्या बॅनरखाली आपण कार्यक्रम करत असतो. रात्री 3:30 वाजता आलेला आहे. आजचा कार्यक्रम विसरून गेलो होतो. राजेंद्ररावांनी सकाळी 10-11 वाजता फोन केला की कार्यक्रमाला यायचं आहे. कार्यक्रमाला आलंच पाहिजे. तुमचं वेळ खूप कमी घेईल. जेवणाचा वेळ मला झालेला आहे माऊली. पण देशभरामध्ये काल आपण रामनवमी साजरा केलेली आहे. पण हे होत असताना आपण हिंदुस्थानामध्ये आहे याची जाण आपण ठेवली पाहिजे. कारण की रामनवमी काढण्यासाठी गावामध्ये, सिटीमध्ये या शहरामध्ये आपल्याला पोलिसांचा परमिशन घ्यायला लागतोय. राम आमचा बाप होता, शिवाजी महाराज आमचे बाप होते आणि आमची बापाची रामनवमी साजरा करण्यासाठी आम्हाला या प्रशासनाची आम्हाला परवानगी घ्यायला लागते. हे थोडं कुठे आपल्याला खंत वाटते. आणि कालच्याच यामध्ये नालासोपाऱ्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांची लाठीचार्ज झाला. मुंबईमध्ये दगडफेक झाली. उत्तर प्रदेशमध्ये दगडफेक झाली. लाठीचार्ज आपलंच प्रशासन सरकार आपले हिंदुत्ववादी आहे. महाराजांनी उल्लेख करून दिलं की यांचं कार्य शिवाजी महाराजांसारखं आहे. आम्ही शिवाजी महाराजांचं कार्य करूच शकत नाहीये. त्याचं आज कार्य महाराज आम्ही केलं असतं ना तर तुमच्या गावामध्ये आसोली दिसल्या नसत्या. आणि हे सर्व करत असताना शिवरायांचा मावळा म्हणून काम करायचं आहे. धर्मवीर संभाजी महाराजांचा मावळा म्हणून काम करायचं आहे. आणि ज्या संभाजी महाराजांनी आमच्या महाराष्ट्राच्या या हिंदुस्थानासाठी प्राणाची आहुती दिली, त्यांचं नाव घेतल्यानंतर ज्या हिंदूंच्या आणि मावळाच्या अंगावरती रोमटे उभं राहत नाही तो शिवरायांचा मावळा नाही, तो हिंदू नाही. आणि देशभरामध्ये काम करत असताना आपल्याच परिसरामधून आपण खूप संघटनांमध्ये काम केलं. संघटना सर्व चांगले असतात, पंथ सर्व चांगले असतात, संप्रदाय सर्व चांगले असतात, माणूस चांगला नसतोय. मी दलाल शब्दाचा उल्लेख करणार नाही, त्याला मी ब्रोकर म्हणेन. दलाल शब्द हा चुकीचा होतोय जरा. हे जे ब्रोकर आहेत हे ब्रोकर आताही होते आणि शिवरायांच्या कालामध्येही होते. जर गणोजी शिर्के सारखा नालायक मेवणा हा मिळण्यापेक्षा दिलदार शत्रू जरा माझ्या संभाजी महाराजांना मिळला असता तर आज आमच्या देशाचा झेंडा हा भगवा असता. पण देशाचे दुर्भाग्य आहेत ज्या आम्ही भारत मातेला जी आम्ही तिला माता म्हणतोय आणि त्याच भारत मातेला आज राष्ट्रपिता मिळालेला आहे. भारत मातेला कोणी पती होऊ शकतो का? आणि ज्या शिवरायाने हिंदू स्वराज्याची निर्मिती केली तेच कधी शिवाजी महाराज कधी त्या देशाला पिता म्हणून घोषित केलं नाहीये. आणि कालचे नाचे आलेले राष्ट्रपिता होऊन गेले. हा इतिहास सांगेल कोण? मला आज अभिमान वाटतोय. वारकरी संप्रदाय असो, बैठक समर्थाची बैठक असो, स्वाध्याय परिवार असो, पण आज गाडीवरती सर्व बोलायला लागले आहेत, धर्माविषयी बोलायला लागले. आणि तेव्हा धर्माविषयी बोलताना आम्हाला लाज वाटायची, पण आज आम्हाला अभिमान वाटतोय. हा मना गर्व आहे. हिंदू असणं हे कालाची गरज आहे, पण आज प्रत्येक गावामध्ये बजरंगाची शाखा असणं हा महागर्व आहे. कारण ती ही फक्त जबाबदारी नाहीये. हा जिल्हा संघटन मंत्री, हा गावाचा अध्यक्ष, हा सचिव, हा सल्लागार, हा गोरक्षा प्रमुख ही फक्त जबाबदारी नाहीये. हा रक्षणाची जबाबदारी आहे. गावामध्ये कुठेही काय झालं, आता लव जिहादचे प्रकार आपल्या भिवंडीमध्ये होत आहेत. एका महिन्यामध्ये 3 मुली आणि या 2 दिवसामध्ये 2 मुली आपल्या हिंदूंच्या लव जिहादची शिकार झालेल्या आहेत. मी माता माऊलींना हात जोडून विनंती करेन की प्रावेशी घरामध्ये असावी, पण प्रावेशी अशी नसावी की माझी बहीण दुसऱ्या रूम मध्ये, माझी मुलगी तिसऱ्या रूम मध्ये, माझा मुलगा चौथ्या रूम मध्ये. अरे ती परंपरा आपली अशी होती का? बाबांना माऊलींना माहितीच आहे. गावाचा मुखिया जो असे, घरातला मुखिया तो खाटेवरती झोपायचा आणि पूर्ण जो आपला कुटुंब परिवाराचा हात चटईवरती खाली लाईन झोपायचा. पण आज प्रावेशी आलेले आहे. माझी मुलगी रूम मध्ये काय करते आईला माहिती नाहीये. माझी बहीण रूम मध्ये कोणाशी बोलते भावाला माहिती नाहीये. आपला त्या बापगाव जो आहे इथलाच एक विषय आहे लव जिहादचा. रात्री 12 वाजता मी आलो होतो. मुलगी कॉलेजमध्ये इंग्लिश शिकवते, टीचर आहे. नागपूरचा पोरगा, कुठला नागपूरचा पोरगा प्रेमाच्या जाळ्यात फसला. 2 दिवसापूर्वी भिवंडीच्या DCPनं जाऊन भेटलो की या 5 मुली गेलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही प्रयत्न करतोय.
मुलींचं वय 13 वर्ष 14 वर्ष 15 वर्ष 16 वर्ष आणि मुली प्रेमाच्या जाळात पासून आज मुसलमानांचा चंगुलचा शिकार बनत आहेत आणि आमचा छंद हिंदू आज झोपलेला आहे. याला सर्वस्व जबाबदार घरातला परिवार आहे. आई सगळ्यात जास्त जबाबदार आपली आई आहे की माझी मुलगी काय करते. बाप अख्खा दिवसभर रानरामात जाऊन काम करतोय, भाऊ कामाला जातोय, पण घरी माझी आई आहे. आईने मुलीकडे लक्ष मावळ ठेवलं पाहिजे. आज आमच्या मुली 10 लाखाच्या वरते पूर्ण देशभरामधून लव जिहादची शिकार होऊन आज मुसलमान झालेला आहे. आणि दुर्दैव आपलं असं आहे, एखाद्या मुलीला पश्चाताप झालं की आई बाबा भाऊ मला खूप पश्चाताप झालेला आहे, मी चुकीचं कार्य केलेलं आहे. हा मुसलमान होता, हा मला माहितीच नव्हता, मला वापस घरी यायचं आहे. तेव्हा माझ्या माऊलीचं, माझ्या आईचं, माझ्या भावाचं म्हणणं असतं की बाय तू काय केलेलं आहेस, आपल्या मराठी भाषेमध्ये पाटलेली आहेस. पण मुसलमान समाजामध्ये याचे उलट आहे. माऊली बिहारमध्ये एका आपल्या कार्यकर्त्यांनी सकीनाला मेट्रो आपल्या भिवंडीमध्ये तिथून पळून आणली आणि तिला वापस घेण्यासाठी 10,000चा जमा होता. पोलीस स्टेशनला जमा झाला की सकीना आमची बहीण आहे, आमची मुलगी आहे आणि ती मुसलमान आहे, तिने हिंदूशी लग्न केलंच कसं काय. तिला वाचवण्यासाठी 10,000चा जमा. आज आमच्या भिवंडीमध्ये 5 आमच्या बहिणी त्या मुसलमानाने पळून नेल्या. 50 पोरं येऊ शकली नाही. हो तो आपला हिंदू समाज आहे. ज्या शिवरायाने आम्हाला हिंदू स्वराज्य शिकवलं आम्ही त्यांच्याकडून घेतलं काय. ज्या शिवरायाने आम्हाला 350 गड किल्ले दिले, आज प्रत्येक गड किल्ल्यावरती काय आहे, खडगा आहे, मजार आहे, मस्जिद आहे. आम्ही काय करतोय. आमच्याच गावामध्ये, आमच्याच परिसरामध्ये आज गोहत्या होत आहे, गायींचं तस्करी होत आहे, गोमांसाची निर्यात होत आहे. सरकारने गायीला राज्यमाता घोषित केलेलं आहे. आम्ही काय करतो. आमच्या महाराष्ट्रामध्ये गोहत्या होत नाहीये. हे आपण थांबवणार कधी. त्यासाठी गावातले युवानी एकत्र आला पाहिजे. विशेष करून महिलांना पुन्हा एकदा हात धरून विनंती करेन की लव जिहाद हा मैंने उसको देखा तूने मेरे को देखा और प्यार हो गया माऊली असं तर होत नाहीये ना. आपण समाजामध्ये फिरतो, आपण कॉलेजमध्ये केलेलं आहे, आपण स्कूलमध्ये गेलेलं आहे. कमसे कम माऊली जरा 3 महिने लागतात. पहिल्यांदा फोनवरती चॅटिंग चालू होते. तेरा नाम क्या है, मेरा नाम क्या है, मेरा नाम सागर है. पण आज तर हा